मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी गेल्या 2 वर्षांपासून लढा पुकारलाय। पण या 2 वर्षांमध्ये जरांगे पाटलांच्या निशाण्यावर फक्त देवेंद्र फडणवीस हेच पाहायला मिळाले। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जरांगे पाटलांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं, तर आता टीका करताना टोक गाठलं होतं। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच आरक्षणावर योग्य तोडगा काढला। हा स्पेशल रिपोर्ट बघूया। ज्या देवेंद्र फडणवीसांना आरक्षणावरून जरांगे पाटलांनी टार्गेट केलं, त्याच देवाभाऊंनी मराठा समाजाला पुन्हा एकदा न्याय दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारानं आरक्षणाचा तिढा सुटला। दरम्यान टीका झाली तरी सुद्धा आपण विचलित झालो नाही, अशी भावना मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली। मुख्यमंत्री फडणवीस सातत्यानं कायदेतज्ञांच्या संपर्कात होते। मराठा आरक्षण उपसमितीकडनं छोट्या गोष्टींचा आढावा घेत होते। वर्षावर बैठका होत होत्या। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेऊन मुंबईतील मराठा आंदोलनावर तोडगा काढला। जरांगे पाटलांच्या मागण्यांचा विचार करत तोडग्यासाठी कायदेतज्ञांशी आणि महाअधिवक्त्यांशी बोलून नवा GR काढला। जरांगेंच्या उपोषणावर आणि आंदोलनावर मुख्यमंत्र्यांचं गांभीर्यानं लक्ष होतं। आझाद मैदान आणि CSMT परिसरात आंदोलकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिका आयुक्तांना निर्देश दिले। आंदोलकांशी संवेदनशीलतेने वागावं, कोणताही त्रास होऊ नये अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना केल्या। मी मरायला भेट नाही, सरकार बैठका घेतंय, वेळ काढूपणा करताय। मी खुला चॅलेंज दिलेलं आहे। तुम्ही देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या घातल्या तरी मी मरायला तयार आहे। त्याने मला जेलला उचलून दिलं तरी माझं जेलला मरण उपोषण सुरू राहणार आहे। आणि इथं जरी बसलो तरी एक तर विजय घेऊन जाणार आहे आता, नाही तर मग यांता यात्रा जाईन। मी कुठं म्हणतो आरक्षण द्या, मी याच्यापेक्षा काय करू शकतो? सातत्याने राजकारणामध्ये टीकाही सहन करावी लागते आणि लोक तुमचं स्वागत देखील करतात। जेव्हा टीका झाली त्याही वेळेस मी विचलित झालो नाही, कारण माझ्यासमोर एकच ध्येय होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना दोन समाज एकमेकासमोर येणार नाहीत, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, दोन समाजामध्ये याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही। अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल, कायदेशीर निर्णय करावा लागेल। आणि म्हणून या संदर्भात जे काही कायदेशीर आहे त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। ऐन गणेशोत्सवात जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसह मुंबईत धडकले। मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या ही जरांगेंची प्रमुख मागणी होती। मात्र मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास न्यायालयाचा अडसर असल्याने पेच निर्माण झाला होता। सरसकट देणं कसं शक्य नाही हे जरांगे पाटलांना समजावून सांगण्यात आलं। त्यामुळे सरकारनं सरसकट शब्द काढून कुणबी मराठाची पोटजाट असल्याचा नवा GR काढावा असा पर्याय जरांगेंनी सुचवला। मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं काढण्यात आलेला GR जरांगे पाटील यांनीही मान्य केला। आरक्षण हे समूहाला नवे व्यक्तीला मिळत असते। संबंधित व्यक्तीनं जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागतो। सरसकट आरक्षण देता येणार नाही असं समजावून सांगितलं गेलं। सरसकट आरक्षण कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही। सरकारनं सांगितलेली सरसकटची अडचण जरांगेंनी समजून घेतली। सरसकट शब्द न टाकता नवा GR काढा असा बदल जरांगेंनी सुचवला। मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं काढण्यात आलेला GR जरांगे पाटलांनी मान्य केला। 2001, 2000 आणि त्याच्यानंतर 2012च्या कायद्यानं OBC आरक्षण मजबूत केलं। म्हणजे तुम्ही व्हॅलिड होताय 2012च्या कायद्याने। तुम्हाला व्हॅलिड करायचं असेल, तुम्हाला OBC आरक्षण द्यायचं असेल आणि तुमच्याकडे जर आधार असेल, महत्त्वाचे 4ही मुद्दे सांगितले कारण प्रश्न महत्त्वाचा होता म्हणून सांगितलं। व्हॅलिड करायला आणि तुम्हाला पोटजात उपजात म्हणून आत घ्यायला 2012च्या कायद्यानुसार 58 लाख नोंदीच्या शिंदे समितीच्या अहवालावरती मराठा आणि कुणबी पोटजात उपजात म्हणून आत घ्या। ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं ते घेईल। सरसकट म्हणायची गरज नाही। आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं, ते व्यक्तीला मिळत असतं आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं। आणि म्हणूनच
अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही, ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही. आणि त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली, स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका. आणि मला असं वाटतं की त्यातनं हा जो काही एक स्टेलमेट होता तो स्टेलमेट मागे झाला आणि पुन्हा त्या संदर्भातल्या चर्चा मंत्रिमंडळ उपसमितीने केल्या, त्याचा GR तयार झाला, त्याच्यात काही बदल होते ते बदल आपण केले आणि तो GR देखील इश्यू झालेला आहे. आणि त्यासोबत इतरही काही अनुषंगिक मागण्या होत्या, त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीने त्या ठिकाणी मान्य केल्या. राज्यात आतापर्यंत 58 लाख कुणबी नोंदी आढळल्या, पण सर्वाधिक कात्याकूट हा कुणबी प्रमाणपत्रासाठी सगळे सोयरे या शब्दावरनं झाला. सर्व सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी सुद्धा जरांगे पाटलांनी लावून धरली. त्यावरही तोडगा काढण्यास सरकारला यश आलं. ज्या मराठा कुणबींकडे जात प्रमाणपत्र असेल त्यांच्या ॲफिडेव्हिटवर कुटुंबातील इतरांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. स्वतः वकील असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण द्यायचं ठरवलं. कायद्याचा आधार घेत विचारपूर्वक मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवून दाखवला. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.